Hello guys, welcome back to my YouTube channel. It's Yummy. So guys, आज मी खूप इंटरेस्टिंग आणि युनिक प्लेसला आलेले आहे. सो आज मी विजिट करणार आहे बालेवाडी हाय स्ट्रीट 2ला आणि तिथे टीम हॉर्टन्स हे नवीन आउटलेट ओपन झालं आहे. बेसिकली हा जो ब्रँड आहे तो कॅनडाचा ब्रँड आहे आणि मोस्ट ऑफ फेमस आहे कॉफीसाठी आणि डेझर्ट आणि सम इंटरनॅशनल प्लेट्स आय वुड से. बिकॉज मला पण खूप जास्त माहिती नाही याचं, पण मी थोडंसं रीड केलं होतं अबाउट द टीम हॉर्टन्स. तो आपण आज बघूया तिथे काय आपल्याला मिळतं आहे आणि काय आपण मस्त डिलिशियस खातो आहे. सो लेट्स सी आपण बघूयात काय मिळते आणि तुम्हाला मी एकदा ॲम्बियन्स दाखवते. सो तुम्ही ते पण बघूया. सो गाईज, सो हा आहे प्रिटी कूल ॲम्बियन्स. सो गाईज हे बघा किती इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खूप छान आहे ॲक्च्युली. हा कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतं आणि तिथे लिहिलं आहे टीम हॉर्टन्स. सो खूप छान आहे. आणि गाईज आज बऱ्यापैकी क्राऊड आहे बिकॉज आज संडे आहे आणि लोकांचा विकेंड मोड ऑन आहे. सो त्याच्यामुळे क्राऊड पण आहे खूप जास्त. सो आपण बघूयात अजून आतमध्ये काय काय दिसते आपल्याला. सो गाईज लुक ॲट द हे जसं की आपण एक कप आणि ह्याला काय बोलतात. सो गाईज तुम्ही हे मला कमेंटमध्ये सांगा. सो किती कूल आहे हे आणि खूप क्लासी पण वाटतं आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे टीम हॉर्टन. सो इट्स प्रिटी कूल. वाव वाव वाव. आणि आपला फेवरेट पार्ट. सो सी क्लासिक चीज केक स्लाइस, चॉकलेट टफल केक. ओ माय गॉड, सो मेनी व्हरायटीज. आणि गाईज तुम्ही बघू शकता की ते युनिक डेझर्ट दिसत आहेत. आणि सी द डोनट, ब्लूबेरी फिल्ड डोनट, देन चॉकलेट फिल्ड डोनट. खूप छान छान आहे. आणि गाईज तुम्ही एकदा मेनूवरती लुक करा. सो ते पण खूप छान आहे. बघूयात आपण मेनूमध्ये पण काय मिळतं आहे. सो इकडे काहीतरी ज्युसेस पण आहेत. सो ते पण बघूयात आपण. मी पण फर्स्ट टाईम विजिट करते. सो आपण बघूयात. आणि गाईज एका ब्लॉगमध्ये मी बिस्कॉफ खाल्लेला, जे की मी बेल्जियम हॉटेलला विजिट केलेला. तेव्हा तिथे बिस्कॉफचे एक त्यांनी असे क्रश करून त्या डेझर्टमध्ये टाकलेलं. ते पण काफी टेस्टी था हो बी. सो गाईज सी हे काय इंटरेस्टिंग आहे. आणि टीम हॉर्टन. सो आपण त्यांचा पण इंटरव्ह्यू घेऊ. से हाय, हॅलो, हाव आर यू. ओके. सो गाईज यू कॅन सी किती व्हरायटीज आहे डेझर्टमध्ये. चॉकलेट ब्राउनी आहे आणि क्लासिक चीज केक स्लाइस आहे, चॉकलेट टफल केक आहे आणि लोटस बिस्कॉफ चीज केक पण आहे. गाईज तुम्हाला जर आठवत असेल माझा सेकंड ब्लॉग होता जिथे मी बिस्कॉफचं काहीतरी ट्राय केलेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे बिस्किट आहे ते स्मूच करून टाकलेलं. सो त्याच्यामुळे मला सेकंड ब्लॉग माझा आठवला. सो हे आणि वफेल पण बघा तुम्ही, ब्लूबेरीवाला आहे, चॉकलेटवाला आहे, चॉकलेट कुकीजवाला आहे, मॅपल पण आहे, देन ब्लूबेरी आहे, पिस्ता कुकी. ओ माय गॉड, सो मेनी ऑप्शन्स. आणि गाईज इकडे बघा तुम्ही सम ज्युसेस अवेलेबल. आणि गाईज जिथे पण मी विजिट करते ना, मला ॲक्च्युली त्यांचं युनिकनेस खूप आवडतो. की जसं त्यांचं आता हे बघा किती छान आहेत टीम हॉर्टन्स. आणि हे मी आज घरी घेऊन जाणार आहे बिकॉज मी आज कॉफी पण घेणार आहे. आणि सी हा काय आहे की हा अच्छा क्रंची कर्नोला बार. ओके, ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे. सो हा पण खूप छान वाटतं मला. आणि हे ज्युसेस बघू आपण. अल्फान्सो मँगो. ओके अल्फान्सो मँगो. आणि हा कुठला आहे, टेंडर कोकोनट वॉटर. पण गाईज मला तर असं पॅकवालं कोकोनट वॉटर नाही आवडत मोस्टली. मला ते आपले सरळ नारळ येतात तेच आवडतात जे बाहेर भेटतात. आणि गाईज एकदा मेनूवरती पण विजिट करा तुम्ही, छान आहेत. मेनूमध्ये बघूयात आपण, त्यांना विचारूनच मी काहीतरी हे करेल. आणि लेट्स बघूयात. इकडे आता मी तुम्हाला एक पूर्ण ॲम्बियन्स दाखवते. सर्विस 100%, प्रीमियम अरबिका कॉफी. ओके. सो आपण एकदा इथून पण पूर्ण एक व्ह्यू बघू. आणि गाईड लुक ॲट द
मला तर काय काय नाव पण येत नाही. पण गाईज तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल ना, कॅनडाचा जो फ्लॅग आहे त्याच्यावरती सेम काइंड ऑफ असंच स्ट्रक्चर आहे, जे आय गेस रेड कलरमध्येच आहे. सो त्यांनी त्याचा एक टच दिला आहे, मग लोकांना थोडीशी आयडिया येईल की हा कॅनेडियन ब्रँड आहे. सो त्याच्यामुळे मला क्लिक झालं की असंच स्ट्रक्चर काहीतरी त्यांच्या फ्लॅगवरती आहे, कॅनेडियन फ्लॅगवरती. सो या आता आपण एकदा बसूयात आणि ऑर्डर प्रोसेस काय आहे ते एकदा चेक करूयात. सो मी बसते, थोडा गप्पा मारते तुमच्याशी आणि त्याच्यानंतर आपण कॉफी पण ऑर्डर करू, कारण का कॉफी खूप फेमस आहे. सो गाईज इथे आपण बसणार आहे. आता मी बसते आणि तुमच्याशी थोडा. सो गाईज मला ॲक्च्युली त्यांच्यासोबत थोडंसं कन्व्हर्सेशन करायचं होतं की हा ब्रँड कधी सुरू झाला आणि पुण्यामध्ये साधारण किती आउटलेट आहे त्याचे. सो ते डिस्कशन आमचं ऑफलाईन झालं बिकॉज त्यांचे मॅनेजर पण इथे होते आणि जर तुम्हाला त्यांच्यासोबत पण इंटरॅक्शन करायचं असेल तर तुम्हाला यू नीड टू टेक परमिशन अँड ऑल्सो यू सेंड मेल प्रॉपरली आणि त्याच्यानंतर ते अप्रुवल देतात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं असेल की तिथे तुम्हाला कॉफी फार इंटरेस्टिंग वाटली किंवा तुम्हाला डेझर्ट खूप इंटरेस्टिंग वाटली तर तुम्ही त्याची रेसिपी विचारू शकता किंवा अजून पण खूप सारे क्वेश्चन जे तुम्हाला असतील ते तुम्ही विचारू शकता. बट अनफॉर्च्युनेटली आपण डिरेक्टली व्हिजिट केली आणि आपण बिफोर रेकॉर्ड आपण परमिशन नाही घेतली, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला अलाउ नाही केलं. सो गाईज माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे जे पण कोणी असे ब्लॉग करत असतील, सो तुम्ही कुठे प्लॅन करत असाल जायचं आणि कुठे शूट करायचं असेल आणि तुमची इच्छा असेल की त्यांच्यासोबत थोडंसं इंटरॅक्शन करायचं तर तुम्ही त्यांचे मेल आय डी अवेलेबल असतात ऑनलाईन. सो तिथे आपण एक लाईक फॉर्मॅट लिहू शकतो मेलचा आणि रितसर एक मेल करून त्यांच्याकडून आपण अप्रुवल घेतलं तर वी कॅन शूट आणि ऑल्सो इंटरॅक्ट विथ देम. सो असंच आपण आता नंतर जर मी कुठे छान ब्रँडमध्ये व्हिजिट करणार आहे सो मी ही प्रोसेस फॉलो करणार आहे की पहिलं आपण मेल राईट करायचा आणि त्याच्यानंतर आपण वी टुक परमिशन फ्रॉम देम आणि आफ्टर दॅट वी कॅन स्टार्ट विथ आर ब्लॉग. सो आता आपण बघूयात आपल्याला काय मिळते कॉफीमध्ये. माहीत नाही ते आपल्याला तिकडे जाऊन ऑर्डर करावं लागेल, माहीत नाही मला असं वाटतं. सो बघूयात आपण आता काय ऑर्डर करायचं. सो गाईज मी जस्ट ऑर्डर केलेलं आहे फ्रेंच व्हॅनिला आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर यू हॅव टू गो टू काउंटर आणि तिथे जाऊन तुम्ही सिलेक्ट करा बिकॉज तिथे खूप सारे मेनू कार्ड्स म्हणजे मेनू डिस्प्ले केलेले आहेत आणि तिथून तुम्ही सिलेक्ट करा. आणि तुम्ही जर कन्फ्यूज असाल की कुठली कॉफी पाहिजे तर तुम्ही त्यांना विचारू घेऊ शकता. सो मी फ्रेंच व्हॅनिला डिसाईड केले आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सेम टोकन देतील, जे टोकन तुम्ही तुमच्या टेबलवर घेऊन जायचे आहे आणि जेव्हा तुमची ऑर्डर रिसीव होईल तेव्हा ते घेऊन जाते. सो गाईज हे काय आहे तुम्ही मला सांगू शकता. हे जे लिव्ह आहे ऑप्टम लिव्ह आहे जे सो हे आहे. सो बघूयात आपण आता आपली ऑर्डर पण येईल थोड्या वेळात. आपण मस्त आपली स्वीट आणि कोल्ड कॉफी एन्जॉय करू. सो लेट्स सो बडीज आता आपल्याला आपली कॉफी मिळाली आहे. सो हा जो पेपर कप आहे ह्याची साईज स्मॉल आहे आणि ह्याच्यामध्ये एक मीडियम आहे आणि एक लार्ज साईज आहे. सो त्याच्याबरोबर आपल्याला एक टिश्यू पेपर मिळालेला आहे आणि एक स्ट्रॉ पण मिळालेला आहे. तो तुम्ही बघू शकता स्ट्रॉची पॅकिंग वगैरे किती छान आहे. ॲक्च्युली मला ना ब्रँडचं हेच आवडतं की ते खूप असं छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात. जसं की आता स्ट्रॉ पण असं पण देऊ शकलो असतो बट त्यांनी पॅकेजिंग बघा किती सुंदर केलेली आहे. म्हणजे एकदम सिम्पल आहे बट ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. जसं की व्हाईट कलरचा पेपर आहे आणि त्याच्यावरती फक्त रेडमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की टीम हॉर्टन्स. सो या छोट्या छोट्या गोष्टी ना आपल्याला ॲक्च्युली अट्रॅक्ट करत असतात आणि हीच मला वाटतं ब्रँड कुठला पण ब्रँड असो ते ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतात आणि मग तेच लोकांना खूप अट्रॅक्ट करतं आणि लोक स्वतःहून येतात जरी पण थोडं एक्सपेन्सिव्ह असेल तरी पण. सो ह्या गोष्टी खरंच आपण पण लक्षामध्ये ठेवल्या पाहिजे. मेक अ सिम्पल थिंग्स बट अट्रॅक्टिव्ह असं. सो आता बघूयात आपण आपला कॉफीची टेस्ट कशी आहे आणि मी सुरू करते. सो मी आता हे स्ट्रॉचं काढते आहे. स्ट्रॉ व्हाईट कलरचा स्ट्रॉ आहे हा मी काढला आणि त्याच्यानंतर ते आपल्याला केअरफुली काढायचं आहे. आता फास्ट काढलं तर ते सांडेल माझ्या अंगावर. सो आपण फ्रेंच व्हॅनिला सो एकदम कोल्ड आहे, मला हॉट नको होती सो मी कोल्ड मागवते. बघू
बघू आपण ह्याचं एक सेट घेऊया आणि बघू कसं आहे. ॲक्च्युली मी आज 21 किलोमीटर ट्रॅव्हल करून आले आणि जेव्हा मी कॉफीचा एक सिप घेतला आहे, सो आय फील सो फ्रेश अँड हॅपी. छान आहे गाईज, तुम्ही पण नक्की टीम हॉटेलची कॉफी ट्राय करायला या, कारण का मला तर खूपच आवडली, म्हणजे खूप छान आहे. सो मी आता कॉफी एन्जॉय करते. सो गाईज जस्ट कॉफी पिता पिता माझं एक समोर लक्ष गेलं. सो तुम्ही तिकडे समोर बघू शकता की तिकडे 2 ते 3 लोक जॅपनीज बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक आहे जो व्हाईट शर्ट घालून बसलेला आहे. सो गाईज तो एवढं फोकसली काम करतो आहे, म्हणजे त्याच्याकडे टॅब आहे. आय डोंट नो फोकसली काम करतो आहे की काम करण्याची ॲक्टिंग करतो आहे. बट गाईज मी ना एक जपानचा ब्लॉग बघितला होता यूट्यूबवरती आणि ते खरंच खूप डिसिप्लिन असतात, म्हणजे खूप डिसिप्लिन फॉलो करतात. जसं ट्रेनमध्ये पण ते ट्रॅव्हल करतात. सो ते एकदम असं क्यूमध्येच चालणार किंवा त्यांची ड्युटी झाल्यावरती ते जाणार आणि येणार. आणि रिसेंटली एक मी न्यूज ऐकली होती की त्यांनी म्हणजे त्यांचे वर्किंग डेज जे आहेत ते फक्त 4 डेज केलेत बिकॉज त्यांचा पॉप्युलेशन रेट वाढावा म्हणून. म्हणजे कसली आयडिया भारी आहे ना. आणि गाईज आपल्या इंडियाची पॉप्युलेशन पहिलीच एवढी खूप जास्त आहे आणि आपल्या इंडियामध्ये जर 4 वर्किंग डेज केले बिकॉज ऑफ पॉप्युलेशन रेट ग्रोथ करण्यासाठी, तर बापरे बाप, पॉप्युलेशन कुठे जाईल इंडियामध्ये. सो मला त्यांचं ते पण डिसिजन खूप आवडलं. आय मीन फक्त पॉप्युलेशन रेट वाढवण्यासाठी त्यांनी 4 वर्किंग डेज केले पाहिजे. बट इंडियामध्ये नॉट ओन्ली पॉप्युलेशन रेट बट असं पण 4 वीक डेज म्हणजे वर्किंग डेज ठेवले पाहिजे. आणि 3 दिवस सुट्ट्या, कसली मज्जा येईल. मज्जा म्हणजे ऑब्व्हियसली आपली सगळी कामं आपण मॅनेज करू शकतो आणि पर्सनल आणि वर्किंग लाईफचं बॅलन्स पण करू शकतो. सो या गुड आयडिया आहे. सो काय जस्ट असा फन पार्ट म्हणून एक माझ्या ना माइंडमध्ये आलं कॉफी पिताना की आपण असे इंटरनॅशनल ब्रँड फॉलो करतो. सो कॉफी मला नाही माहिती म्हणजे ती एक्झॅक्टली कॅनडामधूनच येते का. सो मी ना असं कॉफी पिता मी एक विचार करत होते की पाणी पण कॅनडामधूनच आलं असतं आणि तेच पाणी आपण ह्या कॉफी बनवताना जर यूज केलं असतं तर किती इंटरेस्टिंग वाटलं असतं ना. म्हणजे ते एवढ्या एक्सपेन्सिव्ह कॉफीज आहेत. आता ही जी कॉफी मी घेतलेली आहे ती ना 305ला आहे आणि इन्क्लुडिंग GST वगैरे ती मला मिळाली 410 रुपीजला. सो ही टोटल 410 रुपयाची कॉफी मला मिळाली. सो मला वाटतं की तिथला युनिकनेस पण आहे जसं की पाणी किंवा कॉफी वगैरे ते पण सगळं याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे, तो आपल्याला परवडेल. बट इट इज ओनली फनी पार्ट. मला माहिती आहे म्हणजे ब्रँड्स जे इंटरनॅशनल ब्रँड्स आपल्या इंडियामध्ये वगैरे उपलब्ध ऑब्वियसली ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपल्याला खूप अट्रॅक्ट करतात. तर मला खूप दिवसापासून वाटत होतं की टीम हॉर्टन आपण ट्राय केला पाहिजे. पण पुण्यामध्ये त्याचे आउटलेट फक्त 3च आहेत आणि एक नव्याने सुरू होणार आहे तो म्हणजे FC रोडला. सो अगर FC रोडचा सुरू झाला असता तर मला एवढं दूर यावं नसतं लागलं 21 किलोमीटर ट्रॅव्हल करून. बट होई पाहत नाही. आणि मी जस्ट एक कॉफी पिताना माझं एक लक्ष गेलं तर ते इथे तुम्ही बघू शकता हे जे इस्टॅब्लिश झाले ते 1964चं आहे. सो खूप जुना ब्रँड आहे कॅनडामध्ये. सो छान आहे. मला तर कॉफी खूप आवडते फ्रेंच व्हॅनिला. गाईज तुम्ही पण ट्राय करा की फ्रेंच व्हॅनिला कॉफी, कारण का तुम्ही एकदम फ्रेश फील व्हाल. छान आहे. मी अजून एक घेते. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज स्वीट व्हिडिओ गाईज. सो मी आज फ्रेंच व्हॅनिला कॉफी ट्राय केली टीम हॉर्टन्समधून आणि मला खूप छान वाटली ती आणि खूप टेस्टी होती. सो गाईज मला तिथलं इंटिरियर खूप आवडलेलं. आय मीन रेड कलर आणि जे टीम हॉर्टनचा जो बोर्ड होता ना ॲक्च्युली त्याच्यावरती PCBची डिझायनिंग होती. सो म्हणजे खूप असं क्रिएटिव्ह होतं. सो मला ते खूप आवडलं आणि त्याच्यानंतर जे कप होते यूज अँड थ्रोवाले ते पण मला खूप आवडले. सो तिथे डिझर्ट पण खूप छान होते. सो गाईज नक्कीच तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल आणि इफ यू लाईक दिस व्हिडिओ डू नॉट फॉरगेट टू कमेंट, लाईक अँड सबस्क्राईब. आणि गाईज तुम्हाला टीम हॉर्टनचं काय ट्राय करायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता, जसे की डेझर्ट और कॉफी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.